नाशिक महापालिकेच्या वतीने गंगापूर धरणावर जलपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला। गंगापूर धरणावर महापौर हिमगौरी आडके यांच्या शुभ हस्ते तसेच स्थायी समिती अध्यक्ष मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री, गट नेते श्याम बडोदे, अजय बोरस्ते, सीमा ठाकरे, केशव पोरजे, लक्ष्मण सावजी, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रभाग सभापती सुरेश पाटील तसेच नगरसेविका व नगरसेवक यांच्या वतीने विधिवत पूजा करून जलपूजन करण्यात आले। महापौर हिमगौरी आडके यांनी अधिक माहिती देऊन जलपूजन म्हणजेच गोदामाई व धरणाचा सन्मान। जलपूजन ही एक संस्कृती असून त्यातून आपण गोदामाईचे व धरणाचा सन्मान करीत असतो। हे गोदामाई व धरण आपलीच पाण्याची गरज पूर्ण करते, त्याप्रती आदर व कृतज्ञता या माध्यमातून व्यक्त करतो। जलपूजन हा एक सोहळा असून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या वतीने येणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळा पर्व निर्विघ्नपणे पार पाडावे। यावेळी महापौर हिमगौरी आडके, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री तसेच नगरसेवक व नगरसेविका, महापालिकेतील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरीसाठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% जास्त भरतं तेव्हा हे जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे। आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खरं तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे तो आमची जबाबदारी आहे। आणि खरं तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जे काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञताचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो। येणाऱ्या कुंभपर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत, शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो। जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात, जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे। गंगापूर धरणावर जलपूजन महानगरपालिकेतर्फे माननीय मेयर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, सर्व मान्य गटनेता आणि सभापती पण होते, तर त्यांच्या हस्ते 4 वर्षानंतर मॅडमनी जसं सांगितलं की हा शुभ सोहळा आलेला आहे की आपला धरण पण भरला, आपले लोकप्रतिनिधी पण आहे आणि जल आपल्या ह्या जीवनाचा सगळ्यात मोठा म्हणजे आश्रय असतो। तर त्यासाठी पुढच्या वर्ष आपला चांगलेपणे आपण कुंपण करू शकणार, आपल्या लोकांना म्हणजे जे नाशिकचे सर्व नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचं पाणी पण देऊ शकणार, अशी प्रकारची दयादृष्टी ईश्वराकडून नाशिकला झाली आहे। त्याबाबत आज आपण इथे पूजन केलं आणि पुढे पण असाच प्रकारे आपल्याकडे जल असा उपलब्ध राहील अशा आपण केली। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।